सर्व समाज बांधवांना जय शिवराय, जय किसान. भावांनो, शेतकरी पुत्र बच्चू कडू यांचं नागपूर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी नुकतंच आज सकाळी संघर्ष योद्धा, मराठा योद्धा, शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं पोर मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. येत्या 2 नोव्हेंबरला आपलं नियोजित आंतरवाली सराटी या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व शेतकरी नेते, सर्व शेती अभ्यासक आणि शेती तज्ज्ञ यांना आपण बोलवलं होतं आणि ती बैठक आपली 2 नोव्हेंबरला आंतरवाली सराटी या ठिकाणी दुपारी 12 वाजेला होती. पण सर्वांना अत्यंत तातडीचा आणि महत्त्वाचा हा संदेश आहे की ती बैठक आपण पुढं ढकललेली आहे. मनोज दादांनी बच्चू कडू यांना पाठिंबा दिलेला आहे. आज बच्चू कडू हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या मागण्या ह्या सांगणार आहेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. आर्थिक नुकसान जे झालेलं आहे, पूरग्रस्त असतील, आत्महत्याग्रस्त असतील, त्यांना मदत मिळाली पाहिजे. ही अखंड महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची आहे आणि ती मागणी बच्चू कडू यांनी लावून धरलेली आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांचंही म्हणणं आहे शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळं मनोजदादांनी नागपूर येथे जाऊन, त्यांची प्रकृती मनोजदादाची अत्यंत खराब आहे, तरीही एक शेतकऱ्याचं पोरगं म्हणून काहीतरी शेतकऱ्यांना देणं लागतो. त्यामुळं मनोजदादा नागपूर या ठिकाणी भेट घेऊन पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. आणि 2 नोव्हेंबरची जी आपली बैठक होती ती काही कालावधीसाठी पुढं ढकलण्यात आलेली आहे. भावांनो, सर्व बांधवांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे, कारण 2 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व शेतीतज्ञ, शेतकरी नेते सर्वजण येणार होते. त्यामुळं ती बैठक पुढं ढकलण्यात आलेली आहे. प्रत्येक गावागावामधून आपण सगळ्यांनी बच्चू कडू यांना सपोर्ट करायचा आहे, त्यांना मदत करायची आहे. आपल्याकडून जे जे शक्य होईल ते शेतकऱ्यांसाठी आपल्याला करायचं आहे, कारण शेतकरी जर जगला तर देश जगल. आणि हे जे गेंड्याच्या कातडीचे जे लोक आहे, हे राजकारणी लोक आहे, यांनी कधी आयुष्यात शेतात बाऱ्या दिलेल्या नसत्या. शेती कशानं कशी पेरल्या जाती, पिकवल्या जाती यांना हे माहीत नसतं. यांनी पिढी जात यांच्याकडे सोन्याचा चमचा हे घेऊन आलेले असतात. त्यामुळे यांना शेतकऱ्यांच्या जाणीव होत नाही. आज कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहे, कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले, गुरंढोरं वाहून गेले, घरं वाहून गेले. सगळं होतं नव्हतं, जे साठवून ठेवलेलं होतं वर्ष 2 वर्ष पुरलं इतकं धान्य, ते सगळं वाहून गेलं. आणि आज हे जे राजकारणी लोक आहे, 1-1, 2-2 किलो यांना शिधा देऊन म्हणजे बोळवणूक करत आहे, फसवणूक करत आहे. त्यामुळं हे जे शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू झालेलं आहे, त्याला प्रत्येक बांधवांनी, जो हाडामासाचा शेतकरी आहे, ज्याला शेतकऱ्यांची जाण आहे, त्यांनी प्रत्येकाने या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे. इथं जात पात, पक्ष, पंथ काही न बघता एक शेतकरी डोळ्यासमोर ठेवा आणि सगळ्यांनी सहकार्य करा. मनोज जरांगे पाटील यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे भावांनो, आणि आपण प्रत्येकाने पाठिंबा द्यायचा आहे. कुणीही यामध्ये जात बिलकुल बघायची नाही, एवढीच विनंती करतो. आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने ताबडतोब सर्व ग्रुपवर शेअर करायचा आहे भावांनो. अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. 2 नोव्हेंबरची बैठक पुढं ढकलण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांना नागपूर येथे जाऊन पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भावांनो. जय शिवराय.